सगळ्यात अगोदर चौरंगाला आंब्याची डहाळी बांधून घ्यायची. नंतर लक्ष्मीला सजवून घेतलं, साडी वेअर करून घेतली, ज्वेलरी घालून घेतली. त्याचं शूट घेतलं नाही मी. साडी शिवलेली नव्हती, तर चौरंगावर तांदूळ टाकून घेतले. त्याच्यावर कलश ठेवला. चौरंगावर तांदूळ टाकून कलशाची स्थापना करून घेतली. तर तांदूळ टाकून गणपतीची मूर्ती आणि लक्ष्मीची मूर्ती ठेवून घेतली. नंतर दिवा ठेवून घेतला. दिव्याची पूजा करून घ्यायची. तर ओटीचं सामान ठेवायचं. नंतर वस्त्रमाळ घालून घ्यायची. माझ्याकडे नागवेलीची पाने नव्हती म्हणून मी तांदूळ ठेवले आणि तांदळावरच मूर्ती ठेवल्यात. नंतर फळं ठेवून घ्यायची. फळं ठेवून घेतली आणि मी फुलाची रांगोळी काढून घेतली. फुलं होती माझ्याकडे झेंडूची. फुलाचीच अशी सोपी रांगोळी काढून घेतली आणि नंतर थोडीशी रांगोळी काढली कलरने. सोपी रांगोळी काढली, जास्त अवघड जे उशीर होत होता त्यामुळं. अशा पद्धतीने छोटीशी रांगोळ काढून घेतली. मी 2 समया ठेवल्या होत्या. आपण छोटे छोटे दिवे सुद्धा ठेवू शकतो, पण माझ्याकडे 2 मोठ्या समया होत्या त्यामुळे मी तेच ठेवल्या. नंतर कहाणी वाचून घेतली. दुसरं कोणी नव्हतं त्यामुळे मी स्वतःच शूट घेतलं. नंतर आरती करून घ्यायची. मी अशी सिंपलमध्ये छान छोटीशी पूजा मांडली होती. आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. नंतर आरती करून घ्यायची. अशी साध्या पद्धतीने मी पूजेची मांडणी केली होती. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.